कोल्हापूर जिल्ह्यातील 65% वाहनांवर HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र अजूनही ही नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनधारकांकडून प्रादेशिक परिवहन कारवाई करून 71,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. वाहन चोरी गुन्ह्यांमध्ये वापरली जाणारी वाहनं शोधणं आणि ई चलन प्रणाली अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं अनिवार्य केलंय. 1 एप्रिल 2019 नंतर उत्पादित सर्व वाहनांना अशा प्रकारची नंबर प्लेट आधीपासूनच बनवून दिली जाते. मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ही नंबर प्लेट बंधनकारक आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी राज्य सरकारनं वेळोवेळी मुदतवाढही दिली होती. मात्र आता 1 जुलै 2026 पासून HSRP नसलेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागानं कारवाई सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 65% वाहनांवर अशा प्रकारची नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र अजूनही 35% वाहनं या नंबर प्लेट शिवाय रस्त्यावर धावतायत. ही नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांकडून परिवहन विभागानं 71,000 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी एस न्यूजशी बोलताना दिली आहे. टोटल आहेत 8,07,911 वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं अपेक्षित आहे. पैकी 4,54,262 इतक्या वाहनांना नंबर प्लेट बसवून झालेले आहेत. त्यापैकी 5,30,000 इतक्या वाहनांनी अपॉइंटमेंट म्हणजे नंबरसाठी पैसे भरलेले आहेत, पण त्यांना अपॉइंटमेंट अजून मिळायचे आहे. पैकी 5,28,000 लोकांना अपॉइंटमेंट दिलेली आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं साधारण 64 ते 65% इतक्या वाहनांना नंबर प्लेट बसवून झालेली आहे. आणि 1 जुलै 2026 पासून आम्ही कारवाई चालू केलेली आहे. त्या कारवाईच्या अंतर्गत आजपर्यंत 815 वाहनांना आम्ही केसेस दिलेले आहेत आणि याच्यामध्ये साधारण 71,000 रुपये दंड वसुली झालेली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही केवळ नियमांची पूर्तता नाही, तर वाहनांची सुरक्षित ओळख आणि वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवून घेणं गरजेचं आहे.